गया स्टोरी का इथं ॲक्च्युली ना आता शो होणार आहे ना मागं, त्याच्यामुळे हेलिकॉप्टर वगैरे चालू. आता ह्याच्यातनं उड्या मारतील. फुलं टाकली फुलं. गाईज आर्मी मेला मध्ये आलोय. रेस कोर्स पुणे. कोण पडलं तिथं का? गाईज आम्ही गाडी आहे ना आमची त्या साईडला कुठेतरी लावली आणि तिकडून चालत आलोय. आणि रेस कोर्स मध्ये वाटतं एवढा मोठा मेला आहे आर्मीचा. आणि याचा हा रेस आहे, ह्याच्यावरनं घोडे पळतात. राहायला वाटतं गेला मागे. कशी आहे कॅमेराची लेन्स मोठी बघितली का? कशी आहे माती. कॅमेराची लेन्स नाही बघितली बघ त्याच्याकडं गेला तर. किती एवढे 600 मीटर्स mm. अरे हे काय हा पट्टा आहे ह्याच्यावर पाळतो नाही इसलं तुला? अरे अख्खा राऊंड आहे हा, अख्खा गोल राऊंड आहे. इथून फक्त काय इथून असा सरळ नाही, हा गोल आहे रे. डिस्टन्स भारताचं घ्यायला. हा बरोबर. लयच गर्दी आहे राव आज. सॅटर्डे संडे मुळे गर्दी आहे वाटतं जास्त. काय काय खायला पाहिजे स्टॉल. ते वाईट दिसतंय ना. हा मग इथनं मधनं जाऊ ना, इकडे कशाला जायचंय गर्दीतून. एंट्री आहे का इकडं? ओके पप्पा तिकडे आहे ना ते 1800 मीटर. काय बघ ते पप्पा, तुझे पप्पा त्यापेक्षा छोटे आहेत रे हाईटीने. म्हणजे हाईटीला असं पण छोटे. काय म्हटले हाईटीला? कोण मी? तू तर छोटाच आहे. हे अमिताभ बच्चन आहेत. छोटेच माणसं हे मोठे आहेत लय. तुले बारका यांच्यापेक्षा हाईटीला. काय बोलला यो पटेल असं बोल ना. काय काय पाठवायसाठी बोलतच नाही. इकडे ट्रक बघ कसे लागलेत मस्त. हे डॉग शो होणार आहे बघ इथं. डॉग ह्याच्यातनं जाणार आर्मीचे डॉग. हा मिसाईल बघा कसले कसले खतरनाक आहेत. अरे सावंत सावंत सावंत. इथं आतमध्ये जाऊन यायचं का? हा काय नाही सोडत नाही. भरपूर लांबचा डिस्टन्स ते केलाय. तिकडून आलतो इकडं. किरणा पहिल्यांदा एवढा चालला असेल. 22,000 स्टेप चालतो. 22,000 स्टेप चालतो कुठं ते पण सांग ना.
यहाँ पर कोई नहीं बैठेगा, बाई साइड में हो जाओ, बाई साइड में। चल 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 यार मिसळ दाखवतो तुम्हाला, मी बघितलं नसेल ना तो रणगाडे, ते खतरनाक आहे सीन. रॉकेट लॉन्चर. ध्रुव चल ना वैभव. आपल्याला काय याच्याबद्दल जास्त माहित नाही त्यामुळे आपण बोलू नाही शकत. हे भारी वाटते रॉकेट लॉन्चर, खतरनाक आहे. भैया ये रॉकेट लॉन्चर है क्या? हाँ भैया सही आहे ना. त्या साईडनी गर्दीतनं बघण्यापेक्षा इकडनं बघ ना, खतरनाक आहे ना. आकाश, ए आकाशचं आहे काय? हा ओरिजिनल आहे. हा तेच की आकाश मिसाईल. कशी वरती बी घुसलत पोरं. इथं एक फोटो घे. टाटाचा आहे ट्रक, टाटा मॅन्युफॅक्चरिंग आहे काय. हे इथं फोटो काढूया. भाई खतरनाक आहे. काय रे कशासाठी सांग बरं. हा डायरेक्ट खर्चा इम्पॅक्ट ह्याच्यावरती यायला नको जर कशाला धडकलं झाडाला बिडाला तर. त्याच्यामुळं हा मग रडार सिस्टीम वगैरे सगळे. कम्युनिकेशन कसं करणार ना त्याच्यावरच. गाईज फुल्ली लोडेड पॅन जरी. हा लाईट बघ कशी आहे जी. हे काय आहे रे, खोलून बघायचं का? आपलं पहिलं काम तेच असतं ना, कुठली गोष्ट भेटली की खोलायची. ह्याचा नंबर आहे आय थिंक टँकचा. चैन कसली जाड आहे मोठी, हालती हालती. खतरनाक आहे यार सगळे. पॅन्झर काढा की आमचे फोटो कोणीतरी. हा हो घेऊ कसा तो रॉकेट लॉन्चरच आहे. ह्याचा व्हिडिओ बघितलाय मी यूट्यूबला, लय खतरनाक व्हिडिओ. काही रॉकेट लॉन्चर आता मोकळे आहेत बहुतेक. हा काहीच नाही याच्यात आता. हा इकडं झालंय चालू, पण मला त्याच्यापेक्षा जास्त ह्यांच्यात इंटरेस्ट आहे. हे काय हे लॉक करून ठेवलंय काय? ह्याच्यातनं बघायचं असेल आय थिंक, दुर्बीन टाईप. हा ऍडजस्टमेंट साठी. ते दुर्बीन बिरबीन नाही काय ह्याच्यात? काय काय राव याच्यामध्ये. सगळे नंबर, निशाणा सेट. इथून ऑपरेशन वगैरे मस्त करत, बटन वगैरे दाबून करायचं एक्सप्लोड. अनलॉक लॉक पण सिस्टीम आहे ह्याच्यात. लाईटी बीटी आत्ता सगळ्यांनी आहे ना बंद ठेवले असेल, म्हणजे पूर्ण खाली आहे ना हे, त्याच्यामुळे ह्याच्यात. मौर्याचा आहे तुझ्या आवडा तर तो वरतीचा वरती. हे असं वाटतं ते
या लवकर सगळे कंप्लीट करायचे. तर प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे पॅन्जर आहेत है ना. हा कसला पॅन्जर एकदम सरळ सपाट एवढा मोठा 05 मध्ये असून पुराणा झाला याच्यामध्ये. ए वरती नका चढू. अरे ह्याच्यामध्ये काय रबर ब्लॉक आहे काय? हा रबर ब्लॉक आहे ह्याच्यात दगडी रस्त्यावर चालण्यासाठी. सही भाई काय खतरनाक आहे हा विषय. अभी 3 बजे 4 बजे से दोबारा चालू करेंगे सर बताने के लिए. अभी आप शो देखो, ये अच्छी चीज़ है सर. सही है यार, जो भी चीज है ना सब सही है यार. आर्मी वाल्यांचा विषय लय हार्ड आहे. इथून गोळी टाकायची नाकमध्ये जायचं वरती. कडक विषय. 8146 प्रत्येक गोष्टीमध्ये ना फायरिंग 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 या सगळ्या गोष्टी ह्याच्यात. चेन सेट कशासाठी? आय थिंक पुल बॅक करण्यासाठी असणार आहे. हे नीट धड ट्रॅक्टर वाटण काही वाटण नाही, नुसतं लावून पळवायचंय वाटतं. अच्छा हे माग जाण्यासाठी न म्हणजे कसं मातीमध्ये असं खाली गाडून राहणार. शॉर्ट जेव्हा बसणार जोरात तेव्हा बॅक साईडला पुल होत असणार आहे, त्याच्यामुळे असे. वै भाऊ काय टिप्पणी आहे का तुझी याच्यावरती? टिप्पणी काय असेल तर ती. अरे हे आर्टिलरीचे एक टँकच आहे हा, पण हा हलत नाही कुठं. हा पण ह्याची बेस वाला आहे. हा रेंज हे जे तुला दिसते ना मागे ते 8146 च्या खाली जे दिसतंय गॅप असं निघतं पूर्ण बॅक येतो. बॅक साईड एक बुलेट सारखं बॉम्ब असतो, तो जातो त्यात लावत्यात. तिथे असे रिंग सारखे ऍडजस्टमेंट आहे, तो वर खाली थोडासा लाईट इकडे इकडे करू शकतो. ते फायर करतात पूर्ण बॅक येतो. हा बॅक येऊन ते झप जातो का रेंजला यायची. नाही नाही मार जेव्हा ते मारतो ना त्या टायमिंगला ते बॅक येतं. आणि हे फोर्स अडवण्यासाठी हा एक फाळका आहे. कधी कधी अख्खं खाली गाडलं खालीच गाडतात. हे इथपर्यंत खालीच गाडतात, कारण ते माग नको जायला ना. पाकिस्तान की गाड फाडा देगा. बरं ह्याच्याबद्दल सांग काय. त्याच्यापेक्षा म्हणजे अपग्रेड आहे मोठे ऍडव्हान्स हायनस. 155 mm बसायला म्हणजे नाही का बसून शूट करू असं येते. हा त्याच्यामधनं बघ ती दुर्बीण पण आहे की बघू शकतो आपण. हे जास्त करून प्लेन फायटिंग लावतो. हा प्लेन फायटिंग काय? प्लेन फायटिंग अच्छा प्लेन शूट करण्यासाठी. जाळी बघी कशाची? अच्छा वायरिंगच्या प्रोटेक्शन साठी जाळी. सही आहे. चलिए भाई सही है गाइस. मोस्टली आहे ना सगळे फायटिंगसाठी यूज करणार, वॉरमध्ये यूज करणारे मशीन गन्स आणि या सगळ्या गोष्टी. अरे भाई हे देखो लाईव्ह विषय भेटला. हेलिकॉप्टर सॉरी काय इथं ॲक्च्युली ना आता शो होणार आहे ना मागं, त्याच्यामुळे हेलिकॉप्टर वगैरे चालतं. आता ह्याच्यातनं उड्या मारतील. फुलं टाकली फुलं. चौघांमधलं कोणतरी उड्या मारणार आहे, कारण बॅक साईडचं पूर्ण मोकळे पूर्ण मोकळे. त्या खाली एकाच्या खाली फर्स्टवाला जो खाली झेंडा लावलाय. भाई खतरनाक विषय. आजचा ब्लॉग तर बरं झालं आलो इकडं, मजा आली. तसा आजचा ब्लॉग बनवलं आहे माहिती नव्हतं आपल्याला, पण आल्यानंतर जरा जी मजा यायला लागली आता ना ती नेक्स्ट लेवल आहे. एवढे सगळे हत्यार वगैरे बघायला भेटले, मोठे मोठ्या मशीन गन्स. हा एक रॉकेट लॉन्चर आहे ना मागचा, एकदम खतरनाक आहे. खतरनाक यार खतरनाक. मला वाटलं त्याच्यातनं उड्या मारतील लोक, पण कोणी आर्मीने उड्या नाही मारल्या. येतील अजून कोण ना कोणतरी असेलच काय ना काहीतरी.
खतरनाक आहे. हे सुद्धा रॉकेट लॉन्चरच आहे, पण आय थिंक त्याची साईड उलटी करून ठेवली आहे, काय माहिती ना आपल्याला. ए चल पुढे चल. ए टर्न मारला तर न्यूटन घेतला. ए युटर्न घेतला काय त्यांनी? लँड नाही इथं, नाही लँड होणार ते. गेले नाही गेले ते पुढं. ए इकडे चल, कारण मला हे करून निघायचं आता परत पुढं. या साईडले ह्याच्या काचेच्या प्रोटेक्शन साठी बघ भाई, आर्मीचे सगळे ट्रक टाटाच बनवतोय वाटतं. हा बॉम्ब प्रूफ नाही वाटत आहे, पण गोळ्याचा प्रूफ तर आहे असं वाटतं. काय बुलेट प्रूफ तर आहे, बॉम्ब प्रूफ नाही माहिती आपल्याला. अरे पण एक गोष्ट नोटीस कर ना, सगळे आर्मीचे ट्रक वगैरे टाटाच बनवतोय. मग टाटा भरोसा आहे, टाटा इंडियन आहे गाईज. मला फक्त हे फक्त रॉकेट लॉन्चर असे आहेत ना, जे मोस्टली मोठमोठ्या ह्याच्यामध्ये यूज करतात. असे आहेत, एका साईडला 6 आणि एक साईडला 6. ॲक्च्युली आता यांचा आहे ना सीन चालू आहे, म्हणजे शो चालू आहे ना तिकडं, त्याच्यामुळे आहे ना आर्मीवाले लोक आहे ना आत्ता काही डिटेल्स शेअर नाही करते, नाहीतर सगळ्यांची डिटेल्स शेअर करतात हे लोक. तर इथं पण हे काय कळत नाही आहे, पण सही आहे हे. हे काय रे? ब्रिज. अरे हा एमर्जन्सी ब्रिज. येस गॉट इट. म्हणजे किती लांबडा ब्रिज? टँक किती पण, म्हणजे टँकचं एक नॉर्मल वजन असतं, तेवढे टँक तो कंटिन्यू नेऊ शकतो. हा ते तर नेणार, पण तो ब्रिज किती लांब बनवत असेल? याची हे शॉर्ट हाईट वाला आहे, तो लॉंग हाईट वाला आहे. हा अरे मी सगळी माहिती आहे ना गाईस तुम्हाला ना आर्मीच्या लोकांकडनं दिली असती, पण विषय आता असा आहे की जर कार्यक्रम चालू झाले ना, त्याच्यामुळे कुणी काय सांगायला नाही. हे सगळे लिव्हर वगैरे आहेत, सगळ्या लिव्हरमध्ये टाकणार कारगिरी चालू कारभार हा सुद्धा तसंच काहीतरी आहे. आर्मीचे लोक मस्त वरती बसून शूट चालू आहे यांचं. कसे ब्रिज बनवत असतील नाही काय, एकदम एमर्जन्सी इन्स्टंट ब्रिज. अरे मागं पण बसायला एक कॅबिन आहे, सही आहे. हे काय सोलर एनर्जीसाठी आहे का काहीतरी? सही आहे यार, सॅल्यूट आहे आर्मीसाठी. ए हा पूर्ण उभं होत असेल ना रे? चल शोभा काय साधी मेन इसी गेली आहे ते ना. ए ऐक ना, हा पूर्ण उभा होत असेल ना असं आहे ना. हा फर्स्ट भाग आहे, सेकंड भाग आहे. हा असं पण इकडं, आणि हा पुढे जातो. चल ग्राउंड शो बघूया. घोडे पाळवायला लागलेत आता, बघूया काय विषय. पण हे एवढं बघून मी निघणार आहे काय 5-10 मिनिटात मॅक्सिमम. हे काय सोलर एनर्जी आहे ना? मग काय रडार सर्व सही आहे. इकडे माग घोडे पाळतात ना. हा घोडे पाळतात माग. गो 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 गो. पळवती आहे घोडा. गाईज हे काय ते बघूया. ते शो घोड्यांना पळवतात हे, पण ते घोड्यांना पळताना आपण मोस्टली बघतोच. तर आता कसं टायमिंग वगैरे जरा मॅच करण्यासाठी बघूया इथं काय काय. राडार सिस्टम जैसा है क्या? सही है.
काय कसले कसले अँटीने काय काय यूज करतात सगळे यार आर्मीचे खतरनाक आहे. क्या रेंज है इसका? हा जाऊ. यस यस चलो बड़े बड़े भाई थोड़ा आगे बढ़ इतनी बहुत है पिक्चर यूट्यूब में देखोगे मिलेगा. सिल्सोर ले लो, ये इंसास ले लो, एक ले लो, सब बढ़िया तरीका से मिलेगा. लिखा हुआ सब ये क्या नहीं है यूट्यूब में गूगल पे सब ये तो हम तो यही है आपके बीच में घूमते रहते हैं. हम तो इसके साथ आपका लिया हुआ है. बिल्कुल ये गूगल में ये आएगा, वो नहीं आप नहीं आएंगे. यूट्यूब पे बहुत ज़्यादा बाई त्या साईडनी खरं तर इकडे येतं ते लोक. मी उलटा चाललोय. यूट्यूबवरती सगळ्या व्हिडिओ आहेच म्हणते ते. चलो ठीक आहे गाईज, निघूया इथून. गन वगैरे सेक्शन तर दाखवला. आता इथं मोठा गन येत आय थिंक. दे काय दिसाना आलंय. चलो निघूया. जहाँ तक हम नहीं देख सकते देखिए भाई साहब जे आता दुर्बीन दाखवलं 5 किलोमीटर लांबपर्यंत रेंज कव्हर अप करू शकतो. चलो निघूया आता आपण इथून. सगळं आर्मीचा मेला चालू आहे 5 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत. चलो मी तर कल्टी देतो आता.